नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि उपवासाची भाजीपुरी तसे बरेच प्रकार आत्तापर्यंत आपण पाहिले असेल, पण ही भाजीपुरी म्हणजे आपण छान तिखट अशी भाजी आणि पुरी, पण ते वाटणारही नाही की हे उपवासाचं आहे असा प्रकार करूयात. तर ती पुरी आहे किंवा त्याच पिठापासून तुम्ही पोळीसुद्धा करू शकता. दोन्ही प्रकार अप्रतिम होतील, न तळता तळलेलं सुद्धा. चला सुरुवात करू. आणि यासाठी सगळ्यात पहिले काय, बटाटा जो आहे, उकळलेला बटाटा तो स्मॅश करून घेऊ आपण. अगदी एक जीव करून घ्यायचा आपल्याला, एक जीव. येस, ये बा. त्यामुळे बटाटा कसा उकडायचा हे तुम्हाला लक्षात आलं असेल की व्यवस्थित तो स्मॅश व्हायला हवा. यामध्ये साधारण एक 2 चमचे साबुदाण्याचे पीठ आणि 2 चमचे शिंगाड्याचं पीठ किंवा उपवासाची भाजणी. चवीनुसार यामध्ये मीठ घालू आपण. पाणी घालायचं नाही आहे. आणि बटाट्याचा ओलसरपणा किती आहे ते बघून पुन्हा जर तुम्हाला पीठ वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. हे पहिले आपण एकत्र करून घेऊ आणि याला छान मळून घेऊ. आता तुमच्या लक्षात येत असेल की हे साधारण किती ओलसर झालेलं आहे. याला अजूनही थोडी दोन्ही पिठांची गरज आहे. शिंगाड्याचं पीठ, साबुदाण्याचं पीठ. आता गोळा छान व्यवस्थित मळून घेऊ. आता याला असं भिजवून एक 5-7 मिनटं झाकून ठेवायचं. ते का झाकून ठेवायचं की साबुदाणा जे आहे तो पाणी शोषून घेईल, त्याच्यानंतर शिंगाडा आहे ते पाणी शोषून घेईल, आणि ते पाणी शोषल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की पिठाचा गोळा कितपत हवा आहे आपल्याला. मग त्यानुसार आपण बदल करू. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. आणि बटाटे साधारण मध्यम आकाराचे सालासकट. मी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि बटाटे धुवून पाण्यात घालायचे. आता ह्याची ग्रेव्ही तयार करताना, रस्सा तयार करताना कित्येकांना मिरची पावडर चालत नाही. आणि मिरची पावडर का नाही चालत तर त्याच्या मागचं कारण, हिरवी मिरची चालते आपल्याला, तर मिरची पावडर का चालत नाही याच्या मागचं कारण असं आहे की मिरची दळताना ती कशावर दळली आहे, त्याच्याबरोबर काही सप्लिमेंटर घातलेलं नाही आहे. या सगळ्या शंका असाव्यात. तुमच्याकडे काही वेगळं कारण असेल तर मला तुम्ही सुचवू शकता, कारण तुम्ही सतत छान छान सूचना टाकत असता. वाईटही असतात, चांगल्याही असतात. मी सगळ्याच ॲक्सेप्ट करतो. म्हणून मग या लाल मिरचीचा आपण वापर करणार आहे. आणि लाल मिरचीबरोबर हे भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर दही, किती तिखट हवं तुम्हाला त्यानुसार, जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं आणि ही तयार ग्रेव्ही. ह्याला छान आपण अगदी तेल सुटेस्तोवर परतून घेऊ, कोरडो होईस्तोवर. आता तुम्ही बघत असाल की छान ग्रेव्ही, त्याला तेल सुटलं आहे आणि लाल मिरचीचा तवंग आहे तो सुद्धा सुटलेला आहे. हे थोडं ड्राय करू अजून आपण. हे बात म्हणजे ते अजून मजा येईल. बऱ्यापैकी तेल सुटलं आहे. त्यामध्ये हे बटाटे या फोडी अशा खूप मोठ्या घेतल्या नाही आपण, अशा बारक्या अशा केल्या, त्यामुळे शिजायला जास्त वेळ लागणार नाही.
आता हे जेवढं तुम्हाला पांढरसर दिसतंय ना, हे सगळं हे शिजल्यानंतर गायब होईल आणि एक छान तर्रीदार भाजी तुमच्या पुढ्यात येईल. पिंक सॉल्ट, थोडी साखर, हे आता शांतपणे शिजू देऊ. मागाशी ही कणिक आपण भिजवून ठेवली ती बघू. बऱ्यापैकी मुरली आहे. यामध्ये थोडं तेलाने आपण मॉलिश करू आणि मॉलिश करता करता मला असं थोडं जाणवत आहे की थोडंसं पीठ अजून लागेल, टाकलं तरी चालेल. आपण एक छान पुरी लाटून घेऊ. फक्त उचलताना थोडं नाजूकपणे. अगदी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ही पुरी छान फुगते. पोळी लाटताना याला फक्त आपण काय करायचं, जसं कणिक घेतो पोळी लाटताना तसं हे शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं पीठ. यावेळी साबुदाण्याचं पीठ घ्यायचं नाही आणि शांतपणे आपण जशी नेहमीची पोळी लाटतो तशीच लाटायची. आणि शेकताना आपली नेहमीची पोळी जशी शेकतो त्याचप्रमाणे, फक्त आता हा जो वरचा भाग आहे हा खाली घालायचा. आपली भाजी पण छान तयार झाली आहे. उपवासाची भाजी झाली, त्याच्यानंतर उपवासाची पुरी झाली, उपवासाची पोळी झाली. पण खाणार कोण? तुम्ही, आम्ही, हे सगळेजण खाणार की नाही? हां, बघा. तर असं छान छान बनवा, छान छान खा, छान छान बघा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझी आठवण करा. हो, कराल की नाही?